brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बारामतीच्या निवडणुकीवर कायमच सगळ्यांचं लक्ष लागून असतं. राष्ट्रवादी पक्षासाठी बारामती ही कायमच महत्त्वाची असते. पण याच निवडणुकीत अनेक ठिकाणी राडे आणि गोंधळ बघायला मिळत आहेत. बारामतीत मतदान केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षानं केलाय. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आंबेडकर वसाहतीमध्ये मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी ताबा घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या उमेदवार आरती शेंडगे यांनी केलाय. या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओळखपत्र नसणाऱ्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी ताबा घेतला असल्याचा दावा त्यांनी केलाय. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी बारामतीचे सुदर्शन राठोड यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत या परिसरात झालेली गर्दी पांगवली. तर दुसरीकडे मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच एका मतदाराच्या नावानं मतदान झालं होतं. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला असून निवडणूक आयोगाकडून चूक झाली आहे. अमित दिलीप कुलथे यांचं मतदान आधीच झालं होतं. अमित कुलथे ज्या वेळेला मतदान केंद्रात दाखल झाले त्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. काय घडलं होतं? तुम्ही सकाळी मतदानाला आलता, नेमकं काय घडलं तुमच्या बाबतीत? सकाळी मतदानाला आल्यावर ते म्हणले तुमचं मतदान झाले म्हणले, परत तुम्ही फॉर्म भरून द्या, परत मतदान घेतलं. फॉर्म भरून दिल्यावर मतदान घेतलं का तुमचं? परत मतदान घेतलं फॉर्म भरून? आधी ऑलरेडी झालं होतं तुमच्या नावाचं. यानंतर त्यांच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केलं. पण याआधी अमित कुलथे यांच्या नावानं मतदान कोणी केलं याबाबत संशय आहे. बारामतीहून वसंत मोरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.